नाही, आता कुठे वेळ आहे. आजचा दिवस तर शुभेच्छाचा आहे आणि एकनाथजी सारखा अतिशय दयाळू आणि मनमिळावू नेतृत्व या राज्याला कायम राहिलं पाहिजे. ज्यांनी दिव्यांग मंत्रालय उभारणीमध्ये मोठा वाटा आणि मोठं श्रेय त्यांचं आहे, म्हणून त्यांना शुभेच्छा द्यावं इतकंच कारण आहे. आता वाढदिवसाच्या ह्याच्यात राजकारण यायला नको. हा वाढदिवसाच्या तुम्ही आम्ही एकमेकाला देत राहतो, त्याच्यामुळं मला वाटते राजकीय दृष्ट्या ही भेट नाही आहे, वाढदिवसाच्या निमित्तच भेट आहे. भावी आयुष्यात गेलेल्या जे काही पद आहे ते पुन्हा आले पाहिजे. पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हावे अशी इच्छा आहे तुमची? काय हरकत नाही, अधिक चांगलं होईल महाराष्ट्राचं. निश्चितच. ते बरोबर, अगदी बरोबर आहे. म्हणजे टाळवरची लोणी खाणारी जी औलाद आहे ते सरळ सरळ इथं दिसतं आणि इतका मोठा घातपात झाल्यानंतर सुद्धा त्यावर डावपेच करून पुन्हा वेगळा डाव मांडण्याचा प्रकार सुरू आहे, तो महाराष्ट्राला घातक ठरू शकते. हे तर निश्चितच आहे. सर, एकाला बाजूला ठेवण्यासाठी दुसरी बाजू भक्कम करण्याचा प्रयत्न या प्रकरणात होत आहे. सर, आपने जिस तरीके से जुगाड़ को लेकर अनेक सेलिब्रिटी लगातार जुगाड़ का ऐड करते जा रहे हैं, सचिन तेंदुलकर को भी आपने जिस तरीके से कहा था कि भीख पेटी मैं दूंगा, प्रत्येक गणेश उत्सव में रखा, लेकिन अब सेलिब्रिटी कहीं रुकने का नाम नहीं ले रहे. लगातार दिग्गज सेलिब्रिटी भी इस जुगाड़ के ऐड में आते जा रहे हैं. अभी आगे हम एक रणनीति करेंगे उसके बारे में, क्योंकि कल भी एक नागपुर में आत्महत्या हुई. एक विद्यार्थिनी ने उसके जुगाड़ के अंदर इनकी ऐड देखकर ही उन्होंने उस गेम में वो इन्वॉल्व हुई थी और उसके कारण ही उसकी आत्महत्या हुई है. तो देखते आगे उस तरह से किस तरह से आगे जाना चाहिए. काय झालंय का, सार्वत्रिक भावना ज्या आहे राजकारणी लोकांच्या आणि तुमच्या पण, त्या सामान्य प्रति प्रामाणिक राहिल्या नाही. लुटणारा जो आहे, लुटणारा कोण आहे ते महत्त्वाचं ठरतं आणि लूट जर सामान्य माणसाची होत असेल तर त्याला कदर कुठं आहे. तुमच्या न्यूज चॅनलवर अजूनही 6 महिने झाले दिव्यांगांना पगार नाही. तुम्ही ब्रेकिंग केली का? 6 महिने झाले MRHSमध्ये मजुरांना मजुरी भेटली नाही. तुम्ही कधी ब्रेकिंग केली का? 6 महिने झाले. मजुराची मजुरी 6 महिन्यापासून भेटत नसन, ज्याचा हातावर पोट आहे तो जगत कसा असन? जाणीव संपली आहे, तुमची संपली, राज्यकर्त्याची पण. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.